नमो बुद्धाय. नुकतीच आमची या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद पार पडली. ही बातमी किंवा व्हिडिओ यासाठी मी बनवतोय की या कार्यक्रमामध्ये सुंदर हा कार्यक्रम पार पडला. 2-2.5 तास माझं जवळपास इथे स्पीच झालं. परंतु आज ज्या पद्धतीने मीडियाने बातम्या दाखवल्यात की ती बातमी असेल तर जरा ओपन करा ना. आमच्या मागे दिनेश बसलेले आहेत. मीडियाने म्हणजे इतका सुंदर आमचा कार्यक्रम पार पडला. अकोल्याच्या लोकांनी एवढा सुंदर बघा सुरुवातीपासून स्टार्टिंग वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलाय. बकोड येथील कृषी उत्पन्न अकोल्यामध्ये डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलाय. बकोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभा 2-2.5 तास माझं स्पीच झालंय आणि कार्यक्रमामध्ये ज्यांनी गोंधळ घातला, गोंधळ घालण्यापूर्वी 2-2.5 हजार लोक असतील, गोंधळ घातल्यानंतर 4,000 लोक झाली. म्हणजे कार्यक्रम इतका सुंदर झालाय. त्याला ही जी मीडिया आहे जी पाकिटावर चालते, त्या फडणवीसच्या पाकिटावर आंदोलन करणाऱ्या आणि बातम्या दाखवणाऱ्यांनी म्हणजे केवळ एक व्हिडिओ शूट करून नेला की तिथे तो व्यक्ती प्रश्न विचारतो आणि मग सगळे त्याला सांगतायत खाली बसा, कार्यक्रम सुरू आहे, हे आहे ते आहे. फक्त तेवढा 2 मिनिटाचा व्हिडिओ यांनी मीडियावर प्ले करायचा आणि सांगायचं की राजरत्नाचा कार्यक्रम बंद पाडला. पण त्यानंतर 2.5 तास झालेलं भाषण हे मात्र मीडियाने कुठंही दाखवलं नाही. काल अमरावतीमध्ये आमची सभा झाली. ती जवळपास 4,000-4,500 5,000 लोकांनी अटेंड केली. त्याची आज कुठंही बातमी नाही. आज अकोल्यामध्ये जी सभा झाली त्यात निगेटिव्ह बातमी की आमचा कार्यक्रम बंद पाडला. बघा कशा पद्धतीने भाजपा आणि आम्ही कुठे कुठे जातोय. जिथे जिथे भाजपचे उमेदवार आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत 2019ला, 24ला आम्ही एकही भाजपचा आमदार होऊ देणार नाही अशा सीट्सवर जाऊन आम्ही इथे प्रचार करतोय. मूर्तिजापूर भाजप, वाशिम भाजप, अशा पद्धतीने जिथे जिथे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना मदत करण्यासाठी त्यांची सीटा पडू नये म्हणून आमची लोक कामाला लागलेली आहेत पाकिटं घेऊन. त्यांना पाकिटं दिली जात आहेत व्हिडिओ शूट करून. पण पाकिट दिल्यानंतर काम तरी पूर्ण करा. त्यांनी कार्यक्रम बंद पाडायसाठी पाकिटं दिली असतील. तुमच्या आंदोलनामुळे आमचे कार्यक्रम अजून मोठे होत चाललेले आहेत आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ करून महाराष्ट्राच्या लोकांना ही माहिती देतोय की मीडिया हा माझ्या बाजूने नाही. मीडिया मला कधी दाखवेल ज्यावेळेस मी अंतर्गत भाजपचं काम करीन, RSSचं काम करीन, तर मग मी कुणाच्या घरी जरी गेलो तरी ते माझ्या मागे मागे कॅमेरा घेऊन येतील. मी जेवायला जरी कुणाच्या घरी गेलो तरी ABPवर माझा व्हिडिओ जाईल. पण मी 2-2 तास जर भाजपच्या विरोधात, RSSच्या विरोधात भाषण केलं तर मला एकही मिनिटं ते दाखवणार नाही. मान्यवर काशीरामजींचं एक वक्तव्य आहे कि जिस दिन मीडिया मुझे दिखाना शुरू कर देगा उस दिन समझ जाना कि मैं बिक चुका हूं. आज हमारे साथ भी यही परिस्थिति है. एक तरफ तो मीडिया नहीं है और अगर दिखाया तो वो हमें नेगेटिव दिखाता है. तो इसका प्रमाण है, लोगों के लिए मैं प्रमाण देना चाहता हूं कि देखो, एक तरफ हम कह रहे कि हमको मीडिया नहीं दिखाती, बल्कि मेरे इंस्टा के वीडियो चुरा चुरा के ये अपने चैनल पे चलाते हैं, ये अपने चैनलों पे चला रहे हैं. और इसलिए मुझे ब्राह्मणी मीडिया की कोई जरूरत नहीं है. मेरा खुद का मीडिया है, मेरा फेसबुक मीडिया है, मेरा इंस्टा मीडिया है. ये लोग मेरे को जो मैसेज देना है मैं पूरे महाराष्ट्र में, भारत में और दुनिया में मेरे इस पेज के माध्यम से दे रहा हूं. इसलिए मुझे भारत के इस ब्राह्मणी मीडिया की कोई जरूरत नहीं है. लेकिन जो मीडिया के माध्यम से ये बता रहे हैं कि राजरत्न के साथ ऐसे ऐसे वंचित के लोगों ने किया, उनका कार्यक्रम बंद किया, मैं कह रहा हूं जब हम भाजपा को गिराने की बात करते, वंचित को दुख क्यों होना चाहिए? मेरा ये सादा सवाल है. इसमें मेरे पेज पे बहुत सारे वंचित के भी कार्यकर्ता है. मेरा एक सवाल उनको भी है कि जब हम बीजेपी के MLAs गिराने की बात कर रहे हैं तो वंचित उनकी ढाल क्यों बनना चाह रही है?